नमस्कार, मी अजय जयगाव डीजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत शिवसेना पक्षाचे रायगडचे जिल्हा प्रमुख राजा केणी साहेब आहेत. आणि काल जिल्हा परिषदेच्या फॉर्म मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्याच्यानंतर आता कन्फर्म झालेलं आहे की कोण कोण उमेदवार अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये असणार आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे केणी साहेब तुमचा येतो, जो आता आंबेपूर झालेला आहे. पहिला कुडूस होता. आणि तुमचे जे अचानक कट्टर विरोधक झाले, अचानक म्हणजे ते तुमचे विरोधक असतील ह्या भारतीय जनता पार्टीकडून, असं आपल्याला स्वप्नातही माहिती नव्हतं. परंतु पप्पू शेट यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्याच्यानंतर युती होईल असं 99% लोकांना वाटत होतं. परंतु पप्पू शेटनी प्रवेश केल्यानंतर युती झाली नाही आणि प्रत्येकाने आपापले फॉर्म आपापल्या मतदारसंघामध्ये भरले. आणि कालचा शेवटचा दिवस होता केणी साहेब, आणि पप्पू शेट यांनी शहापूरमधून फॉर्म भरलेला होता आणि त्यांच्यासोबत सवाई पाटील यांचाही फॉर्म होता. परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पप्पू शेट यांनी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फॉर्म मागे घेतला. तर त्यांनी नक्की फॉर्म मागे घेण्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे की शकापला विरोध करून ते भारतीय जनता पार्टी एका राष्ट्रीय पक्षामध्ये गेले आणि एवढ्या मोठ्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी सगळी लोक स्वप्न पाहत असतात. परंतु त्यांनी फॉर्म मागे घेतला. तर तो फॉर्म नक्की का मागे घेतला असेल, तुम्ही एक राजकारणी म्हणून काय सांगा? कसं आहे बघा, शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघातून ज्यांनी कोणी फॉर्म मागे घेतला ते तिथे जो पक्षाचा त्यांचा अधिकृत उमेदवार आहे सवाई पाटील म्हणून, ते कमल या चिन्हावरती लढतात. पप्पू शेटनी फॉर्म मागे घेतला तर ते त्यांचे डमी फॉर्म असेल त्यांचा, म्हणून ते फॉर्म मागे घेतला असेल बस. तर केणी साहेब यांनी एक शब्दातच उत्तर दिलेलं आहे. आता आपण केणी साहेब यांच्या आंबेपूर मतदारसंघाकडे जाऊया. मला वाटते तुमच्या पत्नीच्या विरोधात ज्या उमेदवार उभे आहेत चित्रा पाटील यांनी एक प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितलं की तुम्ही विरोधक किंवा सत्ताधारी हे निवडणुकीच्या तोंडावर विकास कामं करत आहेत. मी ह्याच्या अगोदर 10 वर्ष इथली स्टँडिंग सदस्य आहे आणि जनतेला जी विकास कामं पाहिजे ती मी विकास कामं करते, अशा पद्धतीचा एक थेट आरोप त्यांनी तुमच्यावर केला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला ज्या पत्रकार होते त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला विरोधकांचं कशा पद्धतीने आव्हान असेल, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आव्हान वगैरे काही नाही आहे, विरोधकांचं आव्हान वगैरे मला काही नाही आहे. तर अशा पद्धतीमध्ये तुमच्यावर कधीही न बोलणाऱ्या, भले नाव घेतलं नसेल, या चित्रा पाटील पहिल्यांदाच बोलल्या. हे बघा, 10 वर्ष त्याही विकास कामं केले आणि विरोधकाही निवडणुकीपुरते विकास कामाचा अभाव निर्माण करणार असा जो त्यांचा काय प्रश्न आहे, मी त्यांना सांगू इच्छितो, दत्ता पाटील साहेब, प्रभाकर पाटील साहेब, जयंत भाई यांच्या 1992 पासून किंवा त्यांच्या अगोदर पासून ज्यांनी जो केलेला विकास, त्या विकासावरच आजची ही राजकारणात आलेली नवीन पिढी ही त्यांच्या दत्ता पाटील, प्रभाकर पाटील आणि जयंत पाटील यांच्या विकासावरच ते आजपर्यंत ते हे खाली चालवतात की आम्ही विकास केला. हा, दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, जयंत पाटील ह्याही ह्या खारेपाट विभागामध्ये लक्ष दिला, त्याही विकास केला. पण आज कित्येक वर्ष त्यांच्याच विकासावर हे निवडणुका लढवतात. तरी एक विकास केलेला असा काम दाखवा. एक माझं चॅलेंज आहे त्यांना की विकास म्हणजे काय, रस्ता, गटार, हा विकास. त्यांच्या काळात ते जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि बांधकाम सभापती होते. आमच्या कुसुमला ग्रामपंचायत मध्ये त्याही जे बंधारे केलेत ना, पाचच बंधारे केलेत, ते कुठे केलेत आणि कुठली जागा, ते स्पॉट कुठे आहे तो जरा दाखवलात तर बरं होईल. 25-25 लाख रुपयाची बिलं घेतली त्याच्यावर माझ्या कुसुमला ग्रामपंचायत मध्ये. त्यावेळेचे जेई डेपोटी कुदले होते, त्यांना पण जरा विचारा की तुम्ही अर्थ बांधकाम सभापती होतात, त्या पाणी पुरवठा योजनेतून 5 बंधारे केले, ते 5 बंधारे कुठे केले ते तर दाखवा. नाही तर मी दाखवतो त्या 5 बंधाऱ्याची 25-25 लाखाची कशी बिलं काढली ते पुराव्यासहित. भले ते त्यांच्या एजन्सी दुसरी असेल, मला बोलायला लावू नका, सर्व काढून टाकीन.
केडी साहेब, जर तुम्ही पाहिलं तर केडी साहेब यांनी आता सांगितलं की विकासाच्या मुद्द्यावर बोलायला मला लावू नका, नाहीतर तुमचं सर्व भ्रष्टाचार बाहेर काढीन, असं एकंदरीत त्यांचं म्हणणं होतं. केडी साहेब, सगळ्यात महत्वाचे म्हणजे अलिबाग मधील हाय व्होल्टेज तुमची सीट तुम्हाला भेटेल की नाही भेटेल, आमदार असे राजा किनीला सीट देणार नाही, चर्चा एवढ्या चर्चा चालू होत्या, प्रमाणाच्या बाहेर चर्चा चालू होत्या, तरी सुद्धा आमदार त्यांच्या शब्दावर तटस्थ राहिले. त्यांनी मला वाटतं पहिल्यांदाच तुम्हाला शब्द दिलेला होता की लेडीज आली तर रसिका किंवा जेंट्स आले तर राजा. आता तुम्ही जो फॉर्म भरला, तर ह्या फॉर्म भरल्यापासून तो मागे घेण्यासाठी तुम्हाला काही वरून राजकीय प्रेशर वगैरे तर आला नव्हता का, बाबा तू फॉर्म मागे घे, तुला दुसरीकडे उतरली तरी आम्ही जागा देतो ह्या संदर्भात? प्रथम मी आमचे नेते आमदार महेंद्र शेठ दलवे यांचे आभार मानेन, कारण कार्यकर्त्यांची जाण असणारा नेता म्हणजे आमदार महेंद्र शेठ दलवे, ज्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांच्या दोन्ही इलेक्शनमध्ये, तिन्ही इलेक्शनमध्ये ज्यांनी प्रामाणिक काम केलं, त्या कार्यकर्त्यांची आमदार साहेब जाण ठेवली आणि प्रत्येक 10च्या 10 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढण्यासाठी त्याने आदेश दिला. दबाव तर खूप येत होता, म्हणजे वरपासून दबाव येत होता, माझ्यावर दबाव येत होता, आमदार महेंद्र शेठ दलवे यांच्यावर दबाव येत होता, पण त्याच पूर्ण जो दबाव होता तो झुगाडून कार्यकर्त्यांशी प्रामाणिक असणारा नेता म्हणजे आमदार महेंद्र शेठ दलवे. माझ्या तर आमदार आंबेपूर मतदारसंघामध्ये मला तर खुली ऑफर आली, 5 कोटी फॉर्म मागे घ्या, बाकीचं सर्व आम्ही करतो, हे करतो. पण आम्ही पण सामान्य तळागाळातून काम करत आलेलो इथपर्यंत आम्ही कार्यकर्ता आहोत. 1992 पासून आम्ही या मतदारसंघामध्ये कातल होता, कातलावर मशागत करून आम्ही इथे शेती पिकवलेली आहे. त्यामुळे आम्ही 32 वर्ष या विभागामध्ये आम्ही राजकारण करत आम्ही तत्वाशी लढणारी माणसं, कारण आम्ही आमचे जे काय आहे ते पेजारीच्या पाटील कंपनी बरोबरचा आमचा जो संघर्ष आहे तो अगोदर होता, आता आहे आणि याच्या पुढेही राहील. कारण ह्या खारेपाटामध्ये पेजारीच्या पाटील कंपनीने जो विरोधकांना, मग ते काँग्रेसवाले असू द्या, जुने भारतीय जनता पार्टीचे लोक असू द्या, शिवसेनेची लोक असू द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इथले लोक असू द्या, यांना जो त्रास दिलेला आहे, जे शिक्षक लोक होती त्यांना जर जोडपा असेल तर एकाला कोल्हापूरला तर दुसऱ्याला कर्जतला, असे जे काही बदल्यामध्ये किंवा जी वागणूक दिलेली आहे, आमच्यासारखा माझ्यावर तर 17 खोट्या केसेस दाखल केल्या ह्या पेजारीच्या पाटील कंपनी, काही कारण नसताना राजकीय खोट्या केसेस, अनेक कार्यकर्त्यांना खोट्या केसेस मध्ये गोवण्यात आलं. प्रत्येक गावामध्ये आपापसात भांडणं करण्यात आले. 2019 मी तुम्हाला सांगेन की 2019 जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेला निवडणुकीमध्ये ह्या ग्रामपंचायत मध्ये आम्ही आमदार महेंद्र शेठ दलवे यांना 1850 मतांची लीडिंग दिली. त्यांना वाटलं इथं आपल्याला लीड भेटत नाही, मग त्याहीच या पेजारीच्या पाटील कंपनी त्यांच्या शेका पक्ष कार्यकर्त्यांना सांगितलं की तोडा फोडा राज्य करा, असा जो इंग्रजांचा कानमंत्र होता त्यावेळेला आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण आमचे पण कार्यकर्ते मग काय असे काय लिचेपुचे नव्हते. तो हल्ला आम्ही परतवून लावून त्यावेळेला आम्हाला कसा अडकवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला काय काय घडलं, कोणी केलं. आमचा राग जयंत पाटलाशी आमचा राग नाही, आमचा राग या पेजारीच्या पाटील कंपनीचा आहे. कारण जयंत पाटलाने आमचा कधीच काय वाईट केलं नाही आजपर्यंत, कारण आमचा कधी संबंधच आलेला नाही. ह्या पेजारीच्या पाटील कंपनी आजपर्यंत त्या खारेपाटातील जनतेला त्रास देणारे हे लोक आहेत. त्यामुळे आमचा काल पण संघर्ष होता, आज पण आहे आणि उद्या पण असणार आहे पेजारीच्या पाटील कंपनी बरोबर. तुमच्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 30-33 हजार मतदान आहे. तर ह्या 30-33 हजार मतदानामध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेल्या चित्रात पाटील यांना किती मतदान मिळते तुमचा अंदाज? कारण का ते पहिले शका पक्षामध्ये होते, कारण का आता शका पक्षाने पण उमेदवार दिलेला आहे. तुम्ही मागच्या लोकसभा विधानसभेला मध्ये इथं लीड घेतलेला आहात. हे बघा, ह्याच्या अगोदर ते आम्हाला सांगत होते की 10 पक्ष बदलणारे हे काय राजकारण करणार. तर आता आम्ही 10 पक्ष बदलले, पण ज्या वेळेला आम्ही पक्ष बदलला त्या वेळेला ह्या विभागातली जनता आमच्या बरोबर राहिला. राजा केणी राष्ट्रवादीमध्ये होता, राजा केणीच्या बरोबर अख्खी कार्यकर्ते आले होते, विभाग आला होता. राजा केणी राष्ट्रवादी सोडली, राष्ट्रवादीचं नामोनिशन सपाट केला, शिवसेनेत गेलो. शिवसेनेत कायम आम्ही राहिलो. शिवसेनेची ताकद, आम्ही सुनील तटकरेंच्या लोकसभेच्या निवडणुकीला पण आम्ही 1 नंबरला राहिलो या जिल्हा परिषद मतदारसंघात. आमदार महेंद्र शेठ दलवे यांची निवडणूक लढलो, 1 नंबर आम्ही राहिलो, 3200ची आम्ही लीड घेतली.
आम्ही तळागाळात काम करणारे लोक आहोत. आणि आता जे कोण पक्ष ज्याही बदलले, बीजेपी मध्ये गेले, आता कोण कुठल्या ह्याच्या राहील तर दूध का दूध पाणी का पाणी जनता दाखवून देणार आहे. 7 तारखेला जनता जो प्रत्येकाची पात्रता आहे, माझी पात्रता काय आहे, त्यांची पात्रता काय आहे, ते समोरासमोर जनता दाखवून देईल ना. त्यामुळे पब्लिक सब जानते आहे, सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला एवढे वर्ष सत्ता दिली होती, त्या सत्तेचा दुरुपयोग केला तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी. लोकांच्या जमिनी लाटल्यात. या माझ्या सूर्या कंपनी, रुचिसोया कंपनीच्या जमिनी एखाद्या कंपनीकडे तुम्ही 60 न 70 लाख रुपयाचा भाव घ्यायचा आणि त्या तिथल्या शेतकऱ्यांना 13 लाख रुपयाचा भाव देऊन त्या जमीन शेतकऱ्यांना फसवलेत तुम्ही. आजपर्यंत कुठे हा तलतलाट घेणार लोकांचा? कुठे ठेवणार, कुठे पैसा? अहो, तुम्ही ज्या शेतकऱ्यांच्या नावावर तुम्ही शेतकरी बेंबीच्या देठापासून ओरडत होते, त्या शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवणारी तुम्ही पेजारीची पाटील कंपनी. तर मी शेवटचा प्रश्न विचारतो. केनी साहेब, आता तुमच्या पत्नी ह्या रसिका केनी ह्या मतदारसंघामध्ये उभ्या आहेत. आरक्षण असतं तर तुम्हीच असतात. तर तुमच्या ह्या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील लोकांना तुम्ही ह्या निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना काय आवाहन करा? मी माझ्या मायबाप जनतेला एकच विनंती करेन तुमच्या माध्यमातून की ही लढाई संघर्षाची लढाई आहे. या संघर्षाच्या लढाईत, परिवर्तनाच्या लढाईत तुम्ही सुद्धा सामील व्हा. आणि ह्या खारेपाट आणि या कुर्डू जिल्हा परिषद, आताचा आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेल्या कित्येक वर्ष या पेजारीच्या पाटील कंपनीने जो काय उद्मात चालवलेला आहे आणि या जनतेला एक गृहीत धरून इथे सत्ता केंद्र स्वतःच्या घरात राबवण्याचा जो कित्येक वर्ष प्रयत्न केलेला आहे, तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी माझ्या सर्वच मायबाप जनता आणि त्या जनतेने ठरवलेला आहे की येणारी 5 तारीख आणि होणारे विजयाचा दिवस 7 तारखेचा हा जनतेने ठरवलेला आहे. आणि ही जनता 7 तारखेला सर्वांना दाखवून देईल की हा माझा जो शिवसेना पक्षाचे जे 3 उमेदवार आहेत त्यांना निवडून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मतदारसंघामध्ये काही प्रकल्प अजूनपर्यंत आलेले नाही आहेत. प्रकल्प येण्याच्या मार्गावर आहेत. काही कंपन्या तुमच्या मतदारसंघामध्ये होत्या जिथून रोजगार वगैरे मिळायचा. तर नवीनच आता जो तुमच्या ह्या मतदारसंघामध्ये जो काही प्रकल्प येत आहे, तर या बाबतीमध्ये ते प्रकल्प का आपल्याकडे येत असताना नंतर ते होत नाही पूर्णतः, की त्या प्रकल्पामुळे जेणेकरून बेरोजगारी लोकांना, जी तरुण सुशिक्षित आहेत त्यांना रोजगार मिळेल? बघा, या आमच्या कुर्डूस, पोयनाड, शापूर ह्या मतदारसंघामध्ये अनेक प्रकारचे प्रोजेक्ट येत होते. त्या प्रोजेक्टनी जमीन संपादित केल्या होत्या. त्या जमिनी संपादित करताना एजंटगिरी पण करणारे हेच होते, त्याचा मलिंदा खाणारे पण हेच होते. जेव्हा सूर्या रोशनी कंपनी सारखा एक चांगला प्रोजेक्ट आला, रुचिसोया कंपनी सारखा एक चांगला प्रोजेक्ट आला, तो प्रोजेक्ट आज खालापूर ठिकाणी होतोय. पटनी एनर्जी सारखा प्रोजेक्ट मेडेखार श्रीगावच्या ह्या एरियामध्ये येत होता. स्विल इंडिया कंपनीचा काचलीमध्ये प्रोजेक्ट येत होता. हे सर्व प्रकल्प ह्या पेजारीच्या पाटील कंपनीने बंद पाडले. नेटको कंपनी सारखा चालू असणारी कंपनी, सनोरा सारखी चालू असणारी कंपनी कोणी बंद पाडले? तुम्हाला जे काय हप्ते, जे काय तुम्हाला पाहिजे होते, तुमचं पोटच यांचं कधी भरत नाही. आज जो काय बेरोजगारीचा प्रश्न या विभागामध्ये निर्माण झाला आहे, याला जबाबदार हे आहे पेजारीची पाटील कंपनी. कारण इथे एकही प्रोजेक्ट आणण्याचा हे प्रयत्न केला नाही, येणारे प्रोजेक्ट हे घालवण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या नेतृत्वाखाली, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली ह्या खारेपाटामध्ये लवकरच लवकर MIDC लावून MIDC मार्फत ही जमीन संपादित करू, चांगली अशी डेव्हलपमेंट ह्या खारेपाटामध्ये, या कुर्डूस, आंबेपूर या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये चांगली अशी डेव्हलपमेंट करण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. आणि हा जो या बेरोजगार तरुणांचा जो प्रश्न आहे, तो बेरोजगारचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा बेरोजगार प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर आपल्यासोबत राजेभाई केनी होते. कशा पद्धतीने हा जो काही त्यांच्या मतदारसंघाचा आणि खास करून खारेपाटचा जो विकास होऊ शकला नाही, तो फक्त पेजारीचे पाटील यांच्यामुळे होऊ शकला नाही. जयंत पाटलांवर आमचा राग नाही, जयंत पाटलांचा आमचा कधी संबंधच नाही आला. आणि पेजारीचे पाटील म्हणजे कोण तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तर या संपूर्ण जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये राजा केनी यांनी आपले रोखठोक मत आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मांडलेलं आहे. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.